जत तालुक्यातील नुकसान झालेल्या गावातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सूचनेने आजपासून पंचनामे झाले सुरू। जत तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातील गावामध्ये दिनांक 18/3/2024 रोजी नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, सालेकेरी या गावातील अनेक शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते। त्यामध्ये द्राक्ष पीक, बेदाणा, डाळिंब, कांदा, गहू, आंबा या पिकाचे मोठे नुकसान झाले होते। यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता। अनेक कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। गारपिटीमुळे शेती पिकाचे व शेतीमालाचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य माननीय देवर्षी, युवा नेते शशिकांत पाटील, नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे, मंडल अधिकारी अजित बनसोडे, मंडल कृषी अधिकारी श्री सातपुते, ग्राम महसूल अधिकारी रुपाली देशमुख, तलाठी रजनी भगत तसेच कृषी विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूचना दिल्यानंतर जत तालुक्यातील मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांची टीम तयार करून आजपासून पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.